यंदाचा प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट नाट्य दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आला आहे। राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणाऱ्या या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। शाहू जयंती दिनी म्हणजे 26 जून रोजी शाहू स्मारक भवन इथं मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, डॉक्टर जब्बार पटेल यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला संवेदनशील आणि विचार प्रवृत्त करणारे चित्रपट दिले। त्यांचे नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शन, सामाजिक मुद्द्यांवरील आशय आणि प्रयोगशीलता यामुळे त्यांना भारतीय चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आदराचं स्थान प्राप्त झालं आहे। त्यांचं कार्य मराठी संस्कृती आणि कलेला समृद्ध करणारं आहे आणि ते आज देखील नव्या पिढीला प्रेरणा देतात। डॉक्टर जब्बार रझाक पटेल हे एक बहुआयामी दिग्दर्शक, नाटककार आणि बालरोग तज्ज्ञ आहेत। त्यांचा जन्म 23 जून 1942 रोजी पंढरपूर, महाराष्ट्र इथं झाला। बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून बालरोग तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेतल्यावर देखील त्यांनी कला क्षेत्रात वाटचाल केली। वयाच्या 10व्या वर्षीच जब्बार पटेल यांना शालेय नाटकामध्ये अभिनय आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्यात नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण झालं। सोलापूर येथील श्रीराम पुजारी यांच्यासारख्या नाट्यक्षेत्रातील दिग्गजाकडून त्यांना प्रेरणा मिळाली। जब्बार पटेल यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत। यात 7 राष्ट्रीय चित्रपट, 8 महाराष्ट्र राज्य चित्रपट, 7 फिल्मफेअर मराठी जीवनगौरव, 1978 साली संगीत नाटक अकादमी आणि 2005 साली महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान व्ही शांताराम पुरस्कार आणि भारत सरकारचा 4था सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश आहे।